नमस्कार बालमित्रांनो, मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली विषय आहे मराठी। आज आपण या व्हिडिओमध्ये मराठीचा परीक्षेमध्ये येणारा अतिशय महत्त्वपूर्ण जो घटक आहे, घटक क्रमांक 5 वचन याविषयी माहिती घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण वचन म्हणजे काय, तसेच वचनाचे प्रकार, त्यानंतर एकवचनी अनेकवचनी काही शब्दांचा अभ्यास करणार आहोत। तसेच पुल्लिंगी नामाचे अनेक वचन, स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आणि नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन, तसेच काही नमुना प्रश्नांचा सराव देखील करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपण या चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण प्रत्यक्ष वचन म्हणजे काय पाहूया। आपल्याला माहित आहे की मराठीमध्ये एकूण 15 प्रश्न असतात 30 गुणांसाठी, त्यामध्ये वचन हा महत्त्वाचा भाग आहे। तर वचन म्हणजे काय ते पाहूया। वस्तू एक आहे की अनेक आहेत हे ज्यावरून कळते त्यास नामाचे वचन म्हणतात। म्हणजे आपल्या समोरची वस्तू जर एक आहे का जास्त आहेत हे ज्या नामावरून समजते त्याला काय म्हणायचं, वचन। समजा एक असेल तर एकच आंबा म्हणतो, पण जास्त आंबे असतील तर आपण काय म्हणतो, आंबे। म्हणजे एक वचन आंबा आणि जास्त आंबे अनेक वचन ते आंबे म्हणतो आपण, है ना। म्हणजे नाम आंबा आणि आंबे, त्याच्यावरून आपल्याला समजतं एक वचन आणि अनेक वचन। तर आता प्रत्यक्ष आपण मराठी भाषेत वचनाचे 2 प्रकार असतात, एक आहे एक वचन आणि दुसरं आहे अनेक वचन। आता सर्वप्रथम आपण एक वचन म्हणजे कशाला म्हणायचं ते पाहूया। जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एक वचन मानले जाते। आता उदाहरण पहा, झाड, पुस्तक, नदी, पान, फळ हे एकच आहेत म्हणजे ते झाले एक वचन। तर आता अनेक वचन म्हणजे काय पाहूया। जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे अनेक वचन मानले जाते। उदाहरण झाडे, पुस्तके, नद्या, पाने आणि फळे। म्हणजे जेव्हा आपल्या नामावरून समजतं की एक नाही तर जास्त आहेत। आता झाड एक पण झाडे अनेक म्हणजे अनेक वचन, पुस्तक एकच पण जास्त पुस्तके म्हणून ते अनेक वचन, नदी, नद्या अशा प्रकारे या ठिकाणी अनेक वचनाचे आपल्याला रूप पाहायला मिळतात। आता पाठ्यपुस्तकात काही एकवचनी व अनेक वचनी शब्द पाहूया। एक वचन अनेक वचन, जसं की मासा त्याचं अनेक वचन मासे, माकड माकडे अनेक वचन, आरसा एक वचन पण त्याचं अनेक वचन आरसे, पैसा पैसे, घर घरे, वेल वेली, चमचा चमचे, होडी होड्या, टाळी टाळ्या, डब्बा डब्बे, त्यानंतर महिना महिने, चित्र चित्रे, फूल फुले, आंबा आंबे, रोप रोपे, पुस्तक पुस्तके, पाटी पाट्या, घोडा घोडे, छत्री छत्र्या, टोपली टोपल्या। अशा प्रकारे काही या ठिकाणी एकवचनी आणि अनेकवचनी शब्द दिलेले आहेत। यामध्ये एक आपल्याला ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी बघा, जसं की मासा आहे ना, काना लावलाय पण मात्रा जर दिला मासे तर तो झाला अनेक वचन। म्हणजे नामाच्या शेवटी जर अक्षराला मात्रा दिला एक मात्रा तो अनेक वचन होतात बघा। घर त्याच्यावर मात्रा दिलाय घरे, तसंच म्हणजे दीर्घ वेलांटी दिली वेली बघा, वेल वेली तर ते झालं अनेक वचन। त्यानंतर या लावला होडी होड्या है ना, टाळी टाळ्या या लावला की अनेक वचन होतं। असं आपण छत्री छत्र्या अशा प्रकारे आपण काही ट्रिक लक्षात ठेवायचे असतात। त्यानंतर आता पुल्लिंगी नामाचे एक वचन अशी आपण माहिती घेऊया। पहा, एक वचन आणि अनेक वचन। पुल्लिंगी नाम झोका आहे, पुल्लिंग आहे माहिती ना, तो झोका पण त्याचं अनेक वचन होतं झोके, दरवाजा दरवाजे, बटाटा बटाटे, भुंगा भुंगे, खिसा खिसे, झेंडा झेंडे, नंतर खांदा खांदे, गोंडा गोंडे, चेहरा चेहरे, राजा राजे, पाळणा पाळणे, धडा धडे। अशा प्रकारे पुल्लिंगी नामाचे आपण अनेक वचन पाहिलेले आहेत। आता आपण खाली स्त्रीलिंगी नामाचे काही अनेक वचन आहेत ते पाहूया। जसं की एक वचन रात्र, अनेक वचन रात्री, आणि स्त्रीलिंग असतं रात्र ती रात्र आहे ना। काच काचा, बाग बागा, माळ माळा, इमारत इमारती, गवळण गवळणी, गाय गाई, जमीन जमिनी। अशा प्रकारे आपण स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन पाहतो काही उदाहरणासाठी। याचा आपण वारंवार वाचन करायचं आहे, सराव करायचा आहे। त्यानंतर आता आपण नपुंसकलिंगी नामाचे काही अनेक वचन दिलेले आहेत ते पाहूया। पहा, एक वचन अनेक वचन, कबूतर कबुतरे,
है ना, ते कबूतर म्हणतो ना आपण, तो ती कबूतर म्हणतो का नाही, म्हणजे ते नपुसकलिंग आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे नपुसकलिंग कशाला म्हणायचं असतं ते. पुन्हा कमळ कमळे, गीत गीते, पीक पिके, बक्षीस बक्षिसे, रान राणे, इथं चुकलेलं आहे, पाणी झालेलं आहे, वन वने, शहर शहरे, मिनिट मिनिटे, मन मने. अशा प्रकारे आपण नपुसक नामाचे अनेक वचन पाहिलेले आहेत. आता काही नमुना प्रश्न आहेत आपल्याला वचन या भागावर आधारित, तर आपण त्याचा सराव करूया. प्रश्न पहिला, खालील शब्दगटातील एकवचनी शब्द ओळखा. आता आपल्याला एकवचन शब्द ओळखायचा आहे. पहा, आता मी पर्याय वाचतो, बहिणी, आंबा, पिशव्या आणि गाणी. आता आपण जर पाहिलं तर बहिणी एक असते, बहिणी जास्त झाल्या म्हणजे अनेक वचन आहे. आंबा एकच असतो, आंबा आहे ना, आंबे त्याचं अनेक वचन आहे. पिशवी एक, पिशव्या अनेक वचन झालं. गाणं गाणे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 2 आंबा हे एक वचन आहे, कारण आपल्याला एक वचन ओळखायचं म्हणजे आपण एकला अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे खूप लक्षात ठेवायचं आहे की परीक्षामध्ये जेव्हा तुम्ही वर्तुळ रंगवायला घेतील पर्यायाचं, तेव्हा ते पूर्ण गोल करायचं आहे, अर्धवट गोल करायचं नाही. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील शब्दगटातील अनेक वचन शब्द ओळखा. लाटा, रात्र, फळ आणि पपई असे आपल्याला शब्द दिलेले आहेत. अनेक वचन आपल्याला शोधायचं आहे. पहा, रात्र एकच असते, फळ एकच, पपई देखील एक, म्हणजे लाटा हे काय झालं या ठिकाणी अनेक वचन, म्हणजे पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तर आपण एकचं वर्तुळ काय करायचं आहे, गोल करायचं आहे. आता आपण काही व्यवसाय सोडूया, सराव करूया. वचन आपण चांगल्या प्रकारे आपल्याला एक वचन अनेक वचन समजलं असेल, तर आता आपण यांचा सराव करूया. पहा, प्रश्न 1 ते 5, खालील प्रत्येक शब्दगटातील एकवचनी शब्द आपल्याला आता ओळखायचा आहे. आता मी शब्दगट वाचतो. पहिला, 1 चमचे, डब्बे, इमारत, छत्र्या. आता यामध्ये आपल्याला एक वचन कोणतं आहे पाहायचं. पहा, चमचे हे अनेक वचन आहे, डब्बे अनेक वचन आहे आणि छत्र्या अनेक वचन आहे. इथं जर आपण नीट निरीक्षण केलं बघा, शेवटच्या अक्षरावर मात्रा दिसतं आणि या पण लावलेला आहे छत्र्याला, म्हणजे इमारत हे काय आहे, एक वचन आहे, म्हणून आपण त्याला एकच इमारत असते ना, म्हणून इमारती जास्त झाल्या. तर आपण 3 पर्यायाला काय करायचं आहे, गोल करायचं आहे आणि वर्तुळ अशा प्रकारे छानसा आपण गोल करायचं आहे. त्यानंतर दुसरा शब्दगट वाचतो मी, पिशवी, पाकळ्या, चित्रे आणि महिने. यामध्ये आपल्याला एक वचन समजतं, पाकळ्या, चित्रे, महिने हे अनेक वचन आहेत, म्हणजे पिशवी काय आहे, एक वचन आहे. तर आपण पिशवी या क्रमांकाचा जो 1चं वर्तुळ आहे ते काय करायचं आहे, गोल करायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. शब्दगट आहे घरे, आरसे, पुस्तके आणि गाणे. आता या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर रे, से, के आणि ने सगळ्यावर मात्रा आहे ना, पण गाणे हे एक गाणे अनेक गाणे आहे ना, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे एक वचन आहे, त्यामुळे 4ला काय करायचं आहे, आपण गोल करायचं आहे. त्यानंतर चौथा पाहूया. टोपल्या, घोडा, पाळणे आणि विहिरी असा शब्दगट दिलेला आहे. आता याच्यामध्ये टोपल्या अनेक, पाळणे पण अनेक, विहिरी पण जास्त, विहिरी एक असते ना आणि विहिरी जास्त, पण घोडा एकच आहे म्हणजे हे अनेक एक वचन आहे, म्हणून आपण घोडा हा जो पर्याय 2 आहे त्याला काय करणार आहोत, गोल करणार आहोत. आता 5वा शब्दगट पाहूया. गाई, जमिनी, मन आणि शहरे. बघा, शहर शहरे, जमीन जमिनी, गाय गाई ना, आता आपणच पाहिलं होतं, म्हणजे मन हे काय झालं, एक वचन, म्हणजे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर असणार आहे. तर आपण 3ला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे. आता त्यानंतर पुढे आणखी थोडा व्यवसाय आपण सोडूया. 6 ते 10 साठी काही सूचना दिलेली आहे आपल्याला. खालील प्रत्येक शब्दगटातील अनेक वचनी शब्द ओळखा. आता आपण एक वचन ओळखलं, आता आपल्याला अनेक वचन ओळखायचं आहे. तर शब्दगट पहिला पाहतो मी, 6 प्रश्न बघा. 1 फरशी, 2 अंगठी, 3 माकडे आणि 4 आहे मासा. आपल्याला अनेक वचनी शब्द शोधायचा आहे. फरशी एकच असते, अंगठी एकच असते, मासा एकच असतो, मग माकडे जास्त झाले, म्हणजे अनेक वचन हा माकडे शब्द असल्यामुळे पर्याय क्रमांक 3ला आपण अशा प्रकारे गोल करणार आहोत, वर्तुळ छान रंगवायचं आहे. नंतर 7वा शब्दगट वाचूया. बाग, रान, फुगे, विमान. आता यामध्ये आपल्याला अनेक वचन शोधायचं आहे. बाग एकच असते, रान एकच असतं, त्यानंतर विमान पण एकच असतं ना, मग फुगे एक, फुगा जास्त, फुगे म्हणजे हे अनेक वचन आहे, म्हणजे फुगे हे उत्तर आपलं काय असणार आहे, बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3ला आपण काय करणार आहोत, गोल करत 3चं वर्तुळ आपण या ठिकाणी रंगवणार आहोत. त्यानंतर 8 नंबरचा शब्दगट वाचूया आपण. पहा, 1 आहे नदी, 2 पेटी, 3 मोटार आणि 4
गोष्टी. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अनेक वचन शोधायचं आहे ना. पहा, एक असते नदी, एकच पेटी आणि मोटार देखील एक. पण गोष्टी, एक गोष्ट, अनेक गोष्टी, म्हणजे हे आपलं उत्तर 4 क्रमांक या ठिकाणी बरोबर आहे ना. गोष्टी हे अनेक वचन आहे, म्हणजे 4चं वर्तुळ आपण काय करायचं आहे, रंगवायचं आहे. त्यानंतर 9 प्रश्न पाहूया. एक शब्द आहे बक्षिसे, 2 वाट, 3 झाड आणि 4 घरे. आता आपल्याला अनेक वचन शोधायचं आहे. इथे समजतं बक्षीस, बक्षिसे हे अनेक वचन आहे, वाट, झाड आणि घरे हे एकवचनी शब्द आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. त्यानंतर 10 पाहूया गट. दिवा, मुंग्या, माळ आणि होडी. आता बघा, एकच दिवा, एक माळ, एक होडी आहे ना. पण मुंग्या, मुंगी, मुंग्या हे अनेक वचन आहे ना, म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर आहे. आपण 2चं वर्तुळ आता रंगवूया. आता प्रश्न 11 पहा. खालील चित्राचे अनेक वचन पर्यायातून शोधा. चित्र दिलेलं आहे आपल्याला, त्याचं अनेक वचन शोधायचं आहे आपल्याला. सर्वप्रथम चित्र काय मुलांनो, फुगा. आता फुग्याचं अनेक वचन पाहायचं काय असतं, फुगे. आपण पर्याय पाहूया. पर्याय 1 आहे फुगा, 2 फुगे, 3 हवा आणि 4 फुगणे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर काय असणार आहे, बरोबर आहे. आपण 2ला काय करायचं आहे, वर्तुळ रंगवायचं आहे. त्यानंतर 12 आणि 13साठी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पाहूया आपण. प्रश्न 12 व 13. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य उत्तराचा पर्याय शोधा. आता या ठिकाणी आपल्याला काही वाक्य दिले, त्यातील काही रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत, त्या खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपण आता प्रथम वाक्य वाचूया. पहा 12. कविताने टिंबटिंब खाल्ले. आता पर्याय पाहूया. चिंचा, चिंची, चिंच का चिंचोळे. आता बघा, कविताने खाल्ली आहे ना, क्रियापद खाल्ली आलेलं आहे ना. मग आपण एक एक शब्द जर ठेवला तर बघा बरं, कविताने चिंचा खाल्ली, बरोबर वाटतं का नाही. कविताने चिंची खाल्ली, हे पण बरोबर वाटत नाही. कविताने चिंचोळे खाल्ली, नाही, म्हणजे कविताने चिंच खाल्ली. या ठिकाणी चिंच हा शब्द आपल्याला काय दिसतो, योग्य वाटतो, म्हणून चिंच हे आपलं पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी काय आहे, उत्तर आहे. अशा प्रकारचा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर 4ही शब्द आपण मनामध्ये काय करायचे, त्या वाक्यामध्ये ठेवायचे आणि पटकन म्हणून घ्यायचे. त्यानंतर प्रश्न 3 पाहूया. मैदानात टिंबटिंब खेळत होते. आता पर्याय बघा, मुली, मुले, मुल्या, मुलगे. आता आपण पटकन ठेवूया. मैदानात मुली खेळत होते, होती आहे ना, चुकीचं आहे म्हणजे हे. त्यानंतर मैदानात मुले खेळत होते, हे बरोबर वाटतं आपल्याला आहे ना. पुन्हा मैदानात मुल्या खेळत होते नसतं, आणि मैदानात मुलगे खेळत होते एक वचन आहे, म्हणजे या ठिकाणी मुले होते क्रियापद आलेलं आहे, त्याला मुले हे अनेक वचन बरोबर आहे, म्हणजे मैदानात मुले खेळत होते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे. आपण 2ला काय करायचं आहे, गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 14वा प्रश्न दिला आहे. दिलेल्या शब्दांचे अनेक वचनी रूप पर्यायातून शोधा. आता आपल्याला एक शब्द दिलेला आहे, त्याचं अनेक वचन शोधायचं आहे. पहा म्हैस, म्हैसचं पर्याय पहा, म्हस, म्हैसा, म्हैस आणि म्हशी. मग म्हैसचं काय असणार, म्हशी हे अनेक वचन असणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी काय असणार आहे, बरोबर आहे. 4चं उत्तर आपण गोल करूया. त्यानंतर प्रश्न 15वा आहे. खालील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. आता आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. पहा आपण जोड्या पाहूया. पंती, पंत्या. पंती एक वचन, पंत्या अनेक वचन, हे बरोबर आहे. नंतर माळ, माळी. आता आपण हे माळ, माळी पाहूया, बरोबर आहे का, हे थोडंसं चुकीचं वाटत आहे. फळ, फळे, हे बरोबर आहे, अनेक वचन, फळ, फळे. घर, घरे आहे ना. मग माळ, एक माळ असतं, जास्त आपण काय म्हणतो, माळी म्हणतो का, नाही, म्हणजे हे चुकीचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी काय असणार आहे, आपलं उत्तर असणार, म्हणजे पर्याय क्रमांक 2ला आपण काय करायचं आहे, गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आज विद्यार्थी मित्रांनो वचन, वचन म्हणजे काय, त्यानंतर वचनचे प्रकार, अनेक वचने, एकवचने काही शब्द पाहिले, पुल्लिंगी नामाचे अनेक वचन, स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन, नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन आणि काही प्रश्नांचा सराव केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.